आजकाल प्रत्येक ठिकाणी लोकांना फक्त पैसाच इम्पॉर्टंट झाला आहे. त्यामुळे आज प्रत्येक नातं व्यापार बनलं आहे. यात भावनांची आणि खऱ्या प्रेमाची किंमत मात्र शून्य झालेली आहे. टेन्शन घ्यायचं नाही, फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं. काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही, कारण नशीब कधीही बदलू शकते. जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची, कारण हा जन्म पुन्हा नाही. काही माणसं ओढ्यासारखी लहान असतात, ज्यांची नदीसारख्या विशाल असणाऱ्या माणसांना सामावून घेण्याची कुवत नसते. अशावेळी नदीसारख्या माणसांनी गुमान वाहत राहायचं. लोक शेवटी नदीला पुजतात, ओढ्याला नाही. मुळात शाश्वत असं काहीच नसतं. वेळेनुसार बऱ्याच गोष्टी बदलतात, परिस्थिती बदलते, माणसं बदलतात. त्यासोबत आपणही बदलायला हवं. बदल हा गरजेचाच आणि त्यातून मिळणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवामधून शिकता यायला हवं. बदल स्वीकारता यायला हवा. घरं मोठी पण कुटुंब लहान. भरपूर पदव्या पण सामान्य ज्ञानाची बोंब. दर्जेदार औषधं पण आरोग्य ढासळलेलं. चंद्रावर पोहोचलो पण शेजाऱ्यांशी ओळख नाही. प्रचंड पैसा पण मनःशांती नाही. उच्च बुद्ध्यांक पण भावना शून्य. माहिती खूप पण शहाणपण नाही. आणि सरतेशेवटी माणसं भरपूर पण माणुसकीचा पत्ता नाही. कौतुक करणाऱ्या अनेक व्यक्तींपेक्षा प्रोत्साहित करणारा एक मित्र आपला सोबती म्हणून निवडावा, जो केवळ स्तुती न करता चुकासुद्धा लक्षात आणून देईल. तुम्ही संभ्रमात असताना योग्य मार्ग दाखवेल, जो तुमच्या आयुष्यात असलेल्या सर्व नकारात्मकतेला पुरून उरेल. असाच मित्र सारथी म्हणून निवडावा. मैत्री केली आहेस म्हणून तुला सांगावंसं वाटतंय. गरज म्हणून नातं कधी जोडू नकोस. सोय म्हणून सहज असं तोडू नकोस. रक्ताचं नाही म्हणून कवडी मोल ठरवू नकोस. भावनांचं मोल जाण, मोठेपणात हरवू नकोस. विश्वासाचे 4 शब्द, दुसरे काही देऊ नकोस. जाणीवपूर्वक नातं जप, मध्येच माघार घेऊ नकोस. भावना कळायला मन लागतं, वेदनेसाठी जाणीवा लागतात. देव कळायला ज्याप्रमाणे श्रद्धा लागते, त्याचप्रमाणे माणूस कळायला माणुसकी. आणि चांगली गोष्ट कळायला सुंदर विचार लागतात. मोठे झाल्यावर आयुष्य मनासारखं जगता येतं असं लहानपणी वाटायचं. पण खरं सांगू का, आयुष्यात लहानपणी जे आयुष्य जगलो तितकंच आपलं आयुष्य आपण जगलोय असं वाटतंय. कारण मोठं झाल्यावर फक्त जबाबदारीचं ओझं घेऊनच जगावं लागतं, हे सत्य आहे. नाही आपल्याला स्वतःला मिठी मारता येते. नाही आपल्याला स्वतःच्या खांद्यावर डोकं ठेवून रडता येतं. जीवन म्हणजे वेगळं काही नसून एकमेकांसाठी जगण्याचं दुसरं नाव आहे. म्हणून ज्यांना मनापासून तुम्ही आवडता त्यांना वेळ द्यायला शिका. प्रेमळ नात्याला पैशात स्वारस्य नसतं. काही नाती नफा देत नाहीत, पण जीवन सुंदर मात्र नक्की बनवतात. रडून मिळालेल्या सहानुभूतीपेक्षा लढून मिळालेल्या जखमा प्रिय वाटू लागल्या की माणूस आतुर होतो समोर येणाऱ्या
प्रत्येक संकटाला मातीत मिळवण्यासाठी. समस्या आणि समाधान परस्पर पूरक संकल्पना आहेत. जिथे समस्या असते तिथे समाधानही असते. ज्याला संकटातही संधी शोधता येतात तो आयुष्यात कधीच निराश होत नाही. यश मिळो न मिळो, समाधान मात्र अशा व्यक्तींना नेहमी मिळत जाते आणि मग आनंदासाठी धडपडावं लागत नाही. कारण जिथे समाधान असते तिथेच आनंद असतो. वारसा असण्यापेक्षा आपल्याजवळ आरसा असणं महत्त्वाचं. असा आरसा ज्यात पाहून आपल्याला स्वतःशी बोलता आलं पाहिजे. जो स्वतःशी चांगला संवाद साधू शकतो तो इतरांशीही चांगला संवाद साधू शकतो. स्वतःशी होणारा एकांतातील संवाद हा आयुष्यात इच्छित यश मिळवून देईल. इतरांशी चांगले संबंध असण्याबरोबरच माणसात माणूस टिकवता येणं हेही एक निकोप वाढ झालेल्या मनाचं लक्षण आहे. आपण इतरांशी कसे जोडलो जातो यापेक्षा आपण आपल्याभोवती किती चांगल्या लोकांना घट्ट बांधून ठेवतो हे महत्त्वाचे. माणसामाणसातले हितसंबंध शाबूत ठेवण्यासाठी फार काही करावं लागत नाही. आयुष्यावर मनसोक्त प्रेम असावं लागतं आणि जगण्याची संधी दिल्याबद्दलही नियतीपुढे नतमस्तक होणारा निरहंकारी भाव लागतो. हे ज्याला साधता आलं त्याच्या जीवनाची फुलबाग होतेच. श्री स्वामी समर्थ.